ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तोभ्य. शिवलीलामृताच्या 3ऱ्या अध्यायामध्ये कल्माषपाद राजाची कथा सांगितली आहे. या अध्यायाचे नित्य पठन केल्यास घरावर येणारी नजर, भूतबाधा, बाह्यबाधा यापासून संरक्षण होते असे शास्त्रात सांगितले आहे. श्री गणेशाय नमः. जय जय शिव. मंगलधाम भक्तांच्या हृदयात वास करणाऱ्या, संपूर्ण चराचर सृष्टी व्यापून राहणाऱ्या, निराकार निर्विकार त्रिगुणांपासून परे असणाऱ्या सदाशिवाला वंदन आहे. नैमिषारण्यात ऋषीमुनी बसले होते. तिथे सूत मुनी शौनकादी ऋषींना ही कथा सांगत होते. इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक प्रतापी राजा होता. तो वेद शास्त्रात पारंगत, तेजस्वी आणि धर्मनिष्ठ होता. राजा एकदा शिकार करण्यासाठी मोठ्या सैन्यासह जंगलात गेला. तिथे सिंह, वाघ, हरिण, मृग, पक्षी, पशु असे अनेक प्राणी त्याने मारले. त्याच जंगलात एक भयंकर राक्षस होता. तोही मारला गेला. त्या राक्षसाचा भाऊ दुरून हे पाहत होता. त्याने मनात सुडाची भावना धरली. तो राक्षस मानवाचा वेश घेऊन नगरात आला. तो म्हणाला, मी मोठा विद्वान ब्राह्मण आहे. मला उत्तम स्वयंपाक करता येतो. राजाने त्याला राजवाड्यात स्वयंपाकासाठी ठेवले. एकदा पितृपक्षाच्या दिवशी ऋषी वसिष्ठ महाराज भोजनासाठी आले. त्या दुष्ट राक्षसाने कपटीपणे माणसाचे मांस शिजवून ऋषींना वाढले. वसिष्ठ मुनी त्रिकालज्ञ होते. त्यांनी हे ओळखले. ते अत्यंत क्रोधित झाले आणि राजा मित्रसहाला शाप दिला, तू राक्षस होशील. राजा म्हणाला, मला याची कल्पनाही नव्हती. पण राक्षस तेवढ्यात अदृश्य झाला. राजाची काहीही चूक नसताना त्याला शाप दिला. म्हणून त्यानेही रागाने वसिष्ठांना शाप देण्यासाठी हातात पाणी घेतले. राणी मध्येच आली. ती अतिशय बुद्धिमान होती. ती म्हणाली, गुरूंना शाप देण्याचा अधिकार शिष्याला नाही. तसे केल्यास मोठे पाप लागते. राजाने तिचे बोलणे ऐकले आणि त्याला ते पटले. पण त्याने हातात घेतलेले उदक खाली पडले. ते मित्र सहाच्या पायांवर पडले. त्यामुळे राजाच्या पायांना भाजल्यासारखे झाले आणि त्याला कल्माषपाद असे नाव पडले. कालांतराने वसिष्ठ ऋषींना राजाच्या खरेपणाची जाणीव झाली. त्यांनी 12 वर्षांनी तू मुक्त होशील असा त्याला उशाप दिला. नंतर राजा त्या शापामुळे भयंकर राक्षस झाला. तो जंगलात हिंडू लागला आणि माणसे खाऊ लागला. एकदा त्याने एका ब्राह्मण युवकाला पकडले. तो आपल्या पत्नीसमवेत वनात फिरत होता. त्याची पत्नी रडत रडत पुढे आली. ती म्हणाली, राजा तू पुण्यवान आहेस. माझ्या पतीला खाऊ नकोस. हे घोर पाप आहे. ती खूप विनवणी करू लागली. पण राक्षस निर्दयी होता. त्याने त्या ब्राह्मणाला खाल्ले. ते पाहून ती स्त्री दुःखाने वेडी झाली. तिने राजाला म्हणजेच त्या राक्षसाला शाप दिला, तू जर कधी स्त्री संग केला तर त्या क्षणी तुझा मृत्यू होईल असा शाप देऊन ती पतीबरोबर सती गेली. इकडे 12 वर्षे पूर्ण झाल्यावर कल्माषपाद राजा शापमुक्त झाला आणि आपल्या नगरात परत आला. त्याने सर्व हकीकत आपल्या राणीला सांगितले. तेव्हा दोघांनी ठरवले, आपण ब्रह्मचर्य पाळायचे, स्त्रीसंग टाळायचा. थोड्या दिवसांनी वसिष्ठ मुनींच्या कृपेने राणीला दिव्य पुत्र झाला. एकदा राजा शिकार करण्यासाठी जंगलात निघाला. जंगलात फिरताना त्याने सर्व भोगांचा त्याग केला होता. पण मनात कधीकधी कामविकार उसळत होते. तो स्वतःशीच म्हणे, जर मी स्त्रीसंग केला तर मृत्यू येईल. हे कर्म मला टाळायलाच हवे. तो विचार करू लागला. कर्मगती फार महान आहे, फार गहन आहे. देवालाही दोष देता येत नाही. आपल्या पूर्वकर्मांचा भोग घेतल्याशिवाय सुटका नाही. अशा उदास मनाने तो जंगलात फिरत असताना त्याला सतत एक भयानक पिशाच दिसत होते. तो पिशाच म्हणजे पूर्वी मारलेल्या ब्राह्मणाची ब्रह्महत्या होती. ती ब्रह्महत्या स्वप्नात जागेपणी सतत राजाच्या मागे लागलेली असे. दात कटकट वाजवत भयंकर रूप धारण करून ती राजाला घाबरावी. राजाने खूप व्रते केली, मोठमोठी दाने केली, अनेक वर्षे तीर्थयात्रा केली. पण तरीही तो ब्राह्मण त्याचा पाठलाग सोडत नव्हता. शेवटी कंटाळून राजा तिथून निघून गेला. राजा मिथिला नगरीजवळ आला. तेथील सुंदर वन पाहून त्याचे मन आनंदले. तिथे आंब्याची झाडे फळांनी लगडलेली होती. केळी, नारळ, खजूर, चाफा, जाई, वड, पिंपळ, औदुंबर असे अनेक वृक्ष होते. त्या सुंदर वनात राजा थोडा विसावला. पण तरीही ब्रह्महत्या त्याच्या मागे उभीच होती. तेवढ्यात जणू एखाद्या गरिबाला अचानक अमृत मिळावे असेच अद्भुत घडले.
तिथे महान तपस्वी गौतम मुनी आपल्या शिष्यांसह आले. राजाने त्यांना पाहताच जमिनीवर लोटांगण घेतले. डोळ्यात अश्रू, हात जोडून त्यांनी प्रेमाने गौतम ऋषींना वंदन केले. राजा म्हणाला, संतांचे दर्शन झाले की सर्व पापे नष्ट होतात. तुमची कृपा झाली तर माझी ब्रह्महत्या नक्की दूर होईल. गौतम मुनींनी राजाची विचारपूस केली. राज्य, प्रजा, अमात्य सर्व सुखात आहेत ना? राजा म्हणाला, तुमच्या कृपेने सर्व कुशल आहे, पण तुमचे दर्शन होताच मला वाटते की माझे मोठे पाप नष्ट होईल. आणि राजाने गौतम मुनींना सर्व हकीकत सांगितली. गौतम मुनी म्हणाले, मी गोकर्ण क्षेत्रातून आलो आहे. ते स्थान अत्यंत पवित्र आहे. तिथे ओंकार स्वरूपात भगवान शंकर पार्वतीसह विराजमान आहेत. देव, असुर, किन्नर, गंधर्व सतत त्यांची सेवा करतात. तिथे इंद्रासह सर्व देव घोर तप करतात. सर्वजण हर हर महादेव असा जयघोष करतात. मी स्वतः तिथे अनेक वर्षे तप केले आहे. गोकर्ण क्षेत्रात एकदा अमावस्या, संक्रांती, सोमवार व प्रदोष असे सर्व पुण्ययोग एकत्र आले. त्या दिवशी सदाशिव अत्यंत प्रसन्न झाले. त्या काळात गोकर्ण येथे समुद्रस्नान केले असता सर्व तीर्थांचे फळ मिळते असे सांगितले होते. पूर्वी रावण, कुंभकर्ण, विभीषण यांनीही इथे मोठी तपश्चर्या केली होती. गोकर्ण इथेच निर्वाण लिंग प्रस्थापित आहे. ते लिंग रावणाने कैलासावरून आणले होते आणि गणेशाने ती इथे स्थापन केली. सूतमुनी ही कथा सांगत असताना सर्व ऋषीमुनी ती अत्यंत उत्कंठतेने ऐकत होती. रावणाची माता कैकसी नेहमी शिवलिंगाची पूजा करत असे. लिंगपूजा झाल्याशिवाय ती पाणीही पित नसे. ती पंचधान्यांचे पीठ करून शिवलिंग घडवत असे आणि मनापासून प्रार्थना करत असे, माझ्या पुत्र रावणाचे कल्याण हो. पण एकदा तिचे ते लिंग कुणीतरी उचलून समुद्रात फेकून दिले. त्यामुळे कैकसी रात्रंदिवस उपाशी राहू लागली. हे पाहून रावण म्हणाला, माते, मी स्वतः आत्मलिंग मिळवून आणतो. तो थेट कैलास पर्वतावर गेला आणि तिथे भयंकर तपश्चर्या करू लागला. त्याने स्वतःची 10 मस्तके छेदून त्यांची विना करून शिवाची स्तुती केली. तो प्रेमाने शिवलीला गात होता. हे पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. शिव म्हणाले, दशमुखा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे हवे ते माग. रावण म्हणाला, मला आत्मलिंग द्या. भोळ्या शंकरांनी आपल्या हृदयातून अत्यंत तेजस्वी दिव्य लिंग काढले. त्या लिंगाचे तेज 1000 सूर्यांपेक्षाही अधिक होते. भगवान शंकरांनी सांगितले, हे लिंग मी तुला देत आहे, पण ज्या क्षणी हे लिंग तू जमिनीवर ठेवशील त्यावेळी ते अंतर्धान पावेल. रावण ते लिंग घेऊन आपल्या राज्यात निघाला. रावणाकडे आत्मलिंग आल्यामुळे सर्व देव घाबरले. त्यांनी गणपतीची प्रार्थना केली आणि गणपतीला या दिव्य लिंगाची स्थापना करायला सांगितली. इकडे रावण आपल्या नगरीत चालला होता, पण त्याला लघुशंका आली आणि तो अस्वस्थ झाला. हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस असे महादेवांनी त्याला सांगितले होते, पण लघुशंकेमुळे तो हतबल झाला. तेव्हा गणपती ब्राह्मणाच्या वेशात गायी राखणारा बनून तिथे आला. रावण त्यांना म्हणाला, हे ब्राह्मणा, हे लिंग जरा धरून ठेव. ब्राह्मण म्हणाला, माझ्या गायी इकडे तिकडे पळतात, तू किती वेळात परत येशील? रावण म्हणाला, क्षणातच येतो. ब्राह्मण म्हणाला, मी 3 वेळा हाक मारेन, तरीही तू आला नाहीस तर हे लिंग जमिनीवर ठेवीन. रावणाने लिंग ब्राह्मणाच्या हातात दिले आणि तो एकांतात गेला. इकडे रावण परत आला नाही म्हणून गणेशाने एकदा हाक मारली, दुसऱ्यांदा मारली, तिसऱ्यांदाही मारली, तरी रावण आला नाही. तेव्हा गणेशाने ते दिव्य लिंग जमिनीवर ठेवले. त्या क्षणी ते लिंग अक्षय झाले. ते पृथ्वीशी एकरूप झाले. ब्रह्मादिक देवसुद्धा ते उचलू शकले नाहीत. रावण परत आला. त्याने ते लिंग उचलायचा प्रयत्न केला, पण ते हललेच नाही. गणेश तिथेच गायीच्या रूपात पृथ्वीत लपला. रावणाने गायीचा एक कान पकडला, पण तोही निघाला नाही. शेवटी रावणाने तिथेच लिंगाची पूजा केली. त्यामुळे त्या ठिकाणाला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले. रावणाची माता कैकसी तिथे येऊन नित्य शिवपूजा करू लागली. देव, ऋषी, रावण, कुंभकर्ण, विभीषण सर्वांनी तिथे तपश्चर्या केली. या गोकर्णच्या तपामुळे रावणाची प्रगती झाली आणि अपरंपार संपत्ती व सामर्थ्य त्याला मिळाले. गौतम मुनी पुढील कथा सांगतात. राजा, गोकर्ण क्षेत्राचा महिमा शब्दात सांगता येत नाही. आम्ही तिथून मिथिलेश्वराच्या यज्ञासाठी निघालो होतो. रस्त्यात एक अद्भुत घटना घडली. एका मोठ्या वृक्षाखाली आम्ही बसलो असता एक अतिशय भयानक चांडाळी स्त्री आम्हाला दिसली. ती अत्यंत अपवित्र दिसत होती. तिच्या संपूर्ण शरीरावर रोग होते, अंगावर व्रण होते,
त्यातून किडे पडत होते. भयंकर दुर्गंधी पसरली होती. हातापायांची बोटे गळून पडलेली होती. दात नव्हते, कान नव्हते, डोळे गेलेले, त्वचा सोलून निघालेली, वस्त्र गळून पडलेली. ती जमिनीवर लोळत होती. ती आपल्या पूर्वजन्मीच्या पापांचा भोग भोगत होती. तिचा मृत्यू जवळ आला होता. तेवढ्यात शिवांनी तिथे दिव्य विमान पाठवले. त्या विमानात पंचमुखी शिवदूत होते. तेज इतके होते की कोटी सूर्यांप्रमाणे ते चमकत होते. नंदी, शिवदूत, देवगण त्या विमानात होते. वाद्ये वाजत होती, नृत्य चालू होते. किन्नर, गंधर्व शिवलीला गात होते. ते दृश्य अत्यंत अलौकिक होते. गौतम मुनी म्हणाले, हे राजा, ते दिव्य विमान कोणासाठी आले आहे हे आम्ही विचारले. शिवदूत म्हणाले, ही चांडाळी उद्धारासाठीच शिवांनी आम्हाला पाठवले आहे. आता तिला शिवपदी नेणार आहोत. तेव्हा गौतम मुनींनी विचारले, हिने पूर्वजन्मी असे कोणते कर्म केले होते? तेव्हा शिवगण सांगू लागले, फार पूर्वी केक नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची कन्या सुमित्रा. ती अतिशय सुंदर होती, पण सौंदर्याच्या गर्वाने कोणालाही मान देत नसे. लहानपणीच ती विधवा झाली. तारुण्यात तिने आपला धर्म विसरला आणि चुकीचे आचरण करू लागली. वडिलांनी खूप समजावले, पण तिने ऐकले नाही. ती गरोदर राहिली. लोक तिची निंदा करू लागले. शेवटी वडिलांनी तिचे केस धरून घरातून हाकलून दिले. ती देशोदेशी भटकू लागली. एका श्रीमंत शूद्राने तिच्यावर दया करून तिला आश्रय दिला. त्यांच्यापासून तिला अनेक मुले झाली, पण तिची बुद्धी पूर्णपणे बिघडली. डोळे फिरू लागले, विचार शुद्ध राहिले नाहीत. एकदा तो शूद्र शेती कामासाठी बाहेर गेला. ही स्त्री भुकेने व्याकुळ होऊन हातात शस्त्र घेऊन बाहेर पडली. तिला एक वासरू दिसले. तिने वासराचा गळा कापला. गाय जोरजोरात हंबरली. तिने वासराचे मांस खाल्ले आणि उरलेले बाहेर फेकून दिले. नंतर शुद्धीवर येताच तिला कळले की तिने गोवत्साचा वध केला आहे. ती शिव शिव असे ओरडू लागली, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला. यमदूतांनी तिला पकडले. तिला भयंकर यातना दिल्या. चित्रगुप्ताने विचारले, हिचे काही पुण्य आहे का? तेव्हा त्यांना सांगण्यात आले, मरणाच्या क्षणी तिने शिवनाम उच्चारले. त्यामुळे यमाने तिला पूर्ण नरक दिला नाही, पण चांडाळ योनीत जन्म दिला. त्या जन्मात ती अत्यंत कुरूप, रोगांनी ग्रस्त, मलमूत्रात राहणारी, कुत्र्याचे मांस खाणारी झाली. आई वडील मरण पावले. ती काठी टेकत गावोगावी भटकू लागली. एकदा महाशिवरात्रीचा काळ आला. सर्व लोक गोकर्ण क्षेत्राकडे यात्रेला निघाले. ही चांडाळीही त्या लोकांसोबत गोकर्णला आली. भुकेने हात पसरून म्हणू लागली, मला अन्न द्या, मी मोठी पापी आहे. एक भक्त शिवपूजेसाठी एक बिल्वपत्र घेऊन चालला होता. त्याने ते बिल्वपत्र तिच्या हातात दिले. तिने ते पाहिले. हे खाण्याची वस्तू नाही असे समजून रागाने फेकून दिले. ते बिल्वपत्र थेट शिवलिंगावर पडले. त्या रात्री शिवरात्रीचे व्रत, उपवास, बिल्वपत्र पूजा, जागरण सर्व विधी तिचे झाले. शिवनामाचा गजर संपूर्ण रात्र चालू होता. ती चांडाळी वडाच्या झाडाखाली पडून ते शिवनाम ऐकत राहिली. तिला नकळत शिवस्मरण घडले. तेव्हा तिचा उद्धार झाला. तिला दिव्य देह प्राप्त झाला. शिवदूतांनी तिला दिव्य विमानात बसवले आणि शिवपदी नेले. गौतम मुनी म्हणाले, राजा, हा गोकर्णचा महिमा आहे. तू गोकर्ण क्षेत्री जा. महाशिवरात्रीला बिल्वपत्रांनी शंकर पार्वतीची पूजा कर. असे सांगून गौतम मुनी जनकाच्या यज्ञासाठी निघून गेले. राजा तत्क्षणी गोकर्णला पोचला. महाशिवरात्रीला त्याने श्रद्धेने दिव्य लिंगाची पूजा केली. त्याच्या अंतःकरणात असीम भक्ती निर्माण झाली. त्या क्षणी ब्रह्महत्येचे पातक नष्ट झाले. तो पूर्णपणे निर्दोष झाला. भगवान शिवांनी दिव्य विमान पाठवले. शिवगणांसह ते विमान आले. वाद्ये वाजू लागली. फुलांचा वर्षाव झाला. राजाला दिव्य देह प्राप्त झाला आणि तो शिवपदाला गेला. अशा प्रकारे महाशिवरात्रीचे व्रत आणि गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा या कथेत सांगण्यात आलेला आहे. ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना शिवलीलामृत अध्यायाचे पठण करता येईल. पुन्हा भेटूया चौथ्या अध्यायासह. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.